नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज शनिवार आणि मस्त सकाळपासून पाऊस पडतोय, तर सगळेजण भजी वडापाव वगैरे असं करतात, पण मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय, म्हणून मी विचार करते की आज आपण काहीतरी स्पेशल रेसिपी बनवूया। म्हणजे ती सगळ्यांकडेच असते, तर घरी केळी पण होती आणि ती खूप पिकली आहे, तर मग म्हटलं त्याचा काहीतरी चांगला उपयोग करूया, म्हणून मी ठरवते की आज मस्त असा प्रसादाचा जो शिरा बनवतात तसा मी शिरा बनवणार आहे। तर ती रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते। चला तर मग बघूया किचन मध्ये कसं काय करतात ते। आणि ही अशी छान केळी पिकलेली आहे, त्यातले आपल्याला 2च वापरायचे, मग ती फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करता येईल, म्हणून मी आज शिरा बनवते। आता आपण कढई घेतली आहे आणि त्यामध्ये 2 कप रवा घेणार आहोत। स्लोवरच आधी ठेवायचं। 2 कप रवा सुक्काच भाजून घ्यायचा आहे। आता 1 कप तूप घ्यायचं आपल्याला। 2 कप रवा असला की 1 कप तूप घ्यायचं। केळी छान अशी पिकलेली आहे, ती आपल्याला 2 असे त्याचे काप करून घ्यायचे। आता केळी आपल्याला याच्यात अशी मिक्स करून घ्यायचे। छान आपली फ्राय झाले त्याच्यात, आणि मी मगाशी जो सुका रवा भाजलेला तो आता मी ह्यामध्ये टाकते। तो आता आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता छान आता लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। आणि हे असे छान काजू बदाम याचे बारीक केलेले चॉप केलेले ते पण ह्याच्यातच फ्राय करून घ्यायचे। काजू बदाम ह्याच्यात असे पण आपण करू शकतो, त्यामुळे त्यात तेव्हाही फ्राय होतात, त्यासाठी वेगळे फ्राय करायची गरज नाहीये। आधी घी मध्ये ह्याच्यात सुद्धा ते फ्राय होतात चांगले। छान असा आता कलर चेंज होईपर्यंत असं परतवत राहायचं आपल्याला। आणि एका बाजूला मी 2 कप पाणी आणि 2 कप दूध घेतलंय। जर 2 कप रवा असेल तर आपल्याला 4 कप पाणी लागतं। जर पाणी हवं असेल तर 4 कप पाणी घ्यायचं, नाहीतर मग 2 कप दूध आणि 2 कप पाणी घ्यायचे, त्याने शिऱ्याला अजून टेस्ट येते। तर रवा आपल्या इकडे छान फ्राय होतोय। जर रवा जास्त भाजला, थोडासा असा लालसर झाला, करपायला नाही द्यायचा, लालसर झाला तर तो एकदम असा सुटसुटीत म्हणजे फळफळीत होतो, चिकट नाही होत। जेवढा आपण रवा चांगला भाजू तेवढा शिरा हा आपला फळफळीत होईल। तर होत आलाय आपला भाजून, खूप गरम होतं। तर भजी, कांदा भजी, बटाटा भजी खातात, मला शिरा खावासा लागतो। खूप महिने खाल्ला नाहीये, म्हणून करूया। आपल्या मस्त गरम होत लाल सारखा झालेला आहे। हा बघा कलर चेंज झाला त्याचा, आधी खूप पिवळा पिवळा दिसत होता, आता थोडा लालसर झालेला आहे।
बाई बाईला हिला घाई आत्ताशी करायला घेतला आणि लगेच झालं काय ग झालं काय ग. खाणार मी एवढंच पण सारखा तिचं असतं झालं काय झालं काय झालं काय. तुला आवडतो का शिरा? हो भरपूर की कमी? तसं तिने आत्ताच फ्रेंच फ्राईज खाऊन झालेलं आहे तरी पण तिला आता शिरा खायचा. फ्रेंच फ्राईज नाही पेरी पेरी जाते मी छान आता अशी उकळी आलेली आहे तर आता आपल्याला हे ह्यामध्ये मिक्स करायचंय. रवा बघा छान भाजलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि मग त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचंय. छान सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. गुठळा नाही राहायला पाहिजे. हा 1 कप साखर, आता हे पावणा कप घेतलं. अजून थोडीशी कमी टाकायची म्हणजे जास्त गोड पण नाही होत. आता आपल्याला हे सगळं एकत्रित मिक्स करून घ्यायचं. गॅस स्लोच ठेवायचा. छान आता असं मिक्स करून झालेलं आपल्याला आणि आता तर आपल्याला झाकण ठेवायचं 5-10 मिनिटासाठी. आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि 10 मिनिटाने बघायचंय. छान आता अशा बाजूने घी सुटलेलं आहे. त्याआधी आपण ही वेलची सोलून ठेवलेली 10-12 वेलची ती आता ह्याच्यात हे करायचं. वेलची लास्टला टाकायची त्यामुळे त्याचा वास हा राहतो आणि अजून टेस्टी होतो रवा. आता एकदा परत असं छान घ्यायचंय परतून. गॅस स्लोच ठेवायचा नाहीतर खाली शिरा लागण्याची शक्यता असते त्यामुळे स्लो फ्लेम वरच करायचं आपल्याला. तसा तर रवा झालेला आहे तरी सुद्धा आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. छान अशी वाफ सुटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता साईडने घी पण हे गरम झालेला. आता फायनली आपला रवा झालेला आहे. हा बघा असा फळफळीत व्हायला हवा. सगळं मापाने टाकल्यावर व्यवस्थित होतो. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपला शिरा बनवून झालेला आहे छान. आता मी टेस्ट करून बघेन आणि तुम्ही पण असं एकदा ट्राय करा जर. आणि मी आता गार्गी आपल्याला टेस्ट सांगणार आहे कसा झाला तो. आधी खा तो. आणि गोड बरोबर आहे की जास्त गोड आहे? हा बरोबर आहे. एकदम छान झाले. तुम्ही पण ट्राय करा. चांगला चांगला बनेल. चांगला बनेल. तुम्ही पण तुमच्या घरी चांगला
चांगलं वाटेल. तुला आवडला का? हा. आणि गार्गीला खूप आवडलेला दिसतोय शिरा, त्यामुळे ती आता पटापट खायलाच लागले इकडे. तर तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा आणि सांगा मला कमेंट करून की कसा झालाय. खूप छान होतो. जर आपण तिथे जातो मंदिरात वगैरे, तिथे जो शिरा मिळतो तसाच झालेला आहे. त्याच पद्धतीने करा, जो मी तुम्हाला माप सांगितलं त्या पद्धतीने. चला तर मग व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.